नांदेडचे आमदार हेमंत पाटील आणि सेना नेते विनायक राऊत यांच्यात वाद झाला। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष या दोन नेत्यांमध्ये अगदी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली। नांदेडमध्ये आयोजित शेतकरी संवाद सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आगमन झालं। तेव्हा आमदार हेमंत पाटील माईकवरून पक्षप्रमुखांचं स्वागत करत होते। त्याच वेळी खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी आले। दुसऱ्याला माईक देण्याची सूचना राऊत यांनी आमदार हेमंत पाटील यांना केली, पण माईक सोडण्यास हेमंत पाटील तयार नव्हते। माईक सोडायला सांगणारे राऊत यांना व्यासपीठावरच हेमंत पाटील यांनी झिडकारून लावले। हा सर्व प्रकार भर सभेत घडल्यानं या प्रकाराची मोठी चर्चा सुरू झाली आहे। या प्रकारामुळे शिवसेना नेते आणि आमदारांमधील गटबाजी ही चव्हाट्यावर आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्षच हा सगळा प्रकार घडत होता। पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडून। सतीश, नेमकं काय घडलं व्यासपीठावर आमदार हेमंत पाटील आणि नेते विनायक राऊत यांच्यामध्ये? हेमाली, सर्वात प्रमुख बाब म्हणजे की शिवसेनेचे जे काही नेते आहेत त्या 5 नेत्यांमध्ये उपनेत्यांमध्ये खासदार विनायक राऊत सुद्धा आहेत आणि खासदार विनायक राऊतांनाच दस्तूरखुद्द पक्षप्रमुखासमोर आमदार हेमंत पाटील यांनी अशा प्रकारे झिडकारले। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्यावेळेस स्टेजवर येत होते त्याच्या अगोदर विनायक राऊत आणि खासदार चंद्रकांत खैरे यांचं स्टेजवर आगमन झालं होतं। सुरुवातीस विनायक राऊतांनी जो माईक आहे तो दुसऱ्याकडे सुपूर्द करण्याची सूचना आमदार हेमंत पाटील यांना केली होती, परंतु त्यावेळेसही आमदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता। त्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा आमदार हेमंत पाटलांना जो माईक आहे तो दुसऱ्याच देण्यास सांगितले होते। दोघांनी सांगितल्यानंतर आमदार हेमंत पाटील यांनी काही माईक आपला जो आहे तो माईकचा ताबा सोडला नाही। त्यानंतर उद्धव ठाकरे जे आहेत ते स्टेजवरून चेअर्सकडे गेले। त्यानंतर पुन्हा एकदा विनायक राऊत हेमंत पाटलांकडे आले आणि त्यांनी माईक जो आहे तो इतरांकडे देण्यास सांगितले। त्याच वेळी हेमंत पाटील अत्यंत रागात त्यांनी विनायक राऊत यांना झिडकारले। त्यावेळेस हेमंत पाटील यांचा माईक बंद असल्यामुळे तो आवाज रेकॉर्ड होऊ शकला नाही, मात्र हा सर्व जो प्रकार आहे तिथेच असलेल्या शिवसैनिकांनी रेकॉर्ड केला आणि आता जी आहे ती चित्रफीत ही सर्वत्र व्हायरल होत आहे। एक शिवसेना चे पक्षप्रमुख जे आहेत ते शेतकरी संवाद साधण्यासाठी मराठवाडा दौरा करत आहेत, परंतु शिवसेना नेत्यांमध्येच आणि आमदारांमध्येच कसा विसंवाद आहे ते या सर्व घटनेवरून दिसून आलेले आहे। पण हा सगळा विसंवाद घडत असताना शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी यामध्ये दखल घेतली नाही का? आणि मुळात ह्या सगळ्या प्रकारानंतर काही प्रतिक्रिया किंवा यावर काही पुढे हालचाल झाली शिवसेनेकडून? हेमाली, या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच विनायक राऊत असतील किंवा मग रामदास कदम असतील, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर हे इतर नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते। हा जो प्रकार आहे तो स्टेजवरच्या सर्वच नेत्यांनी पाहिला। त्यानंतर रामदास कदम यांनी सुद्धा अर्जुन खोतकरांना हेमंत पाटील यांना समज देण्यासाठी सूचना केली होती। हा कार्यक्रम जो झाला उद्धव ठाकरे यांचं अगदी 8 ते 9 मिनिटांचं भाषण आटोपतं त्यांनी घेतलं आणि पुढे ते परभणीकडे रवाना झाले। त्यामुळे शिवसेना नेत्यांची याबाबत प्रतिक्रिया मिळू शकली नाही, परंतु हा जो व्हिडिओ आता व्हायरल होत आहे त्यानंतर एकंदर शिवसेना नेत्यांमधला आणि आमदारांमधला वाद चव्हाट्यावर आलेला असंच म्हणावं लागेल। एकीकडे जेव्हा सेनेचे आमदार नाराज आहेत, दुसऱ्यांच्या गळाला लागणार अशा चर्चा आहेत आणि त्याच दरम्यान शेतकरी संवाद यात्रेमध्ये पक्षप्रमुखांसमोर एका नेत्यामध्ये शिवसेनेच्या आणि आमदारांमध्ये असा वाद झाला। त्यामुळं नक्कीच ही चर्चा आता जोरदारपणे रंगते आहे। हे धन्यवाद सतीश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।